श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या गॅस्ट्रोलॉजी विभागाच्या वतीनं आयोजित मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकीचा आदर्श जपत श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र सोलापूर यांच्या गॅस्ट्रोएंटेरोलॉजी विभागाच्या वतीनं पोट, आतडी, लिव्हर व पचन संस्थेशी संबंधित आजारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं प्रभावी आयोजन करण्यात आलं। मार्कंडेय रुग्णालयातील ओपीडी हॉल इथं पार पडलेल्या या शिबिराचं उद्घाटन महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आलं। यावेळी रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली, चेअरमन डॉक्टर माणिक गुर्रम, संचालक डॉक्टर विजयकुमार आरकाल, अशोक आडम, लक्ष्मीनारायण कुचन, रायेशम येमूल, मनोहर अन्नलदास, पार्वतय्या श्रीराम, कमटम सर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, किसन श्रीराम, डॉक्टर श्रीकांत माकम, डॉक्टर अभिजित चिंचोली आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसंच श्री मार्कंडेय महामुनी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी उपस्थितांचं स्वागत करत कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली। या संपूर्ण शिबिराचं प्रमुख संयोजन गॅस्ट्रोएंटेरोलॉजी तज्ज्ञ डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी पुढाकार घेऊन केलं होतं। त्यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय टीमनं अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं नागरिकांची तपासणी करून दर्जेदार आरोग्य सेवा पुरवली। त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी मनोगतातून विशेष कौतुक केले। प्रास्ताविकात डॉक्टर कोठे यांनी सांगितलं की यकृत व पचनसंस्थेचे आजार सुरुवातीच्या टप्प्यात ओळखले गेले तर गंभीर गुंतागुंत टाळता येते। त्यामुळे वेळेवर निदान आणि जनजागृती अत्यंत महत्त्वाची आहे। या शिबिरामध्ये एंडोस्कोपी तपासणीवर 50% सवलत देण्यात आली। तसंच फायब्रोस्कॅन, रक्त तपासणी आणि पोट, आतडे व लिव्हरशी संबंधित आजारांची मोफत तपासणी करण्यात आली। आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं करण्यात आलेल्या या तपासण्यांमुळे अनेक रुग्णांना त्यांच्या आजारांचे प्रारंभिक निदान होण्यास मदत झाली। हे करण्याचा उद्देश म्हणजे काय? हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी चे साधारणतः 5 कोटी रुग्ण भारतात आढळतात आणि त्याच्यामध्ये 3 लाखाहून अधिक रुग्ण दरवर्षी भारतात दगावतात। तर एवढ्या मोठ्या संख्येने भारतात जे रुग्ण आढळतात त्यामुळे त्यांचे काही लक्षणे दिसत नाहीत। ते जेव्हा जातात कुठल्या तरी दात काढायला जातात किंवा सर्जरी करायला जातात त्याच वेळेला त्यांचे डॉक्टर तपासणी करतात, कारण की ते रक्तामधून पसरल्यामुळे डॉक्टरांना पण धोका असतो, तर ते तपासणी करून घेतात। त्याच वेळेला त्याचं निदान होतं। ज्यापर्यंत त्याचं निदान होतं तोपर्यंत लिव्हर खराब झालेलं असतं। जर हा निदान आधी झाला तर आपण लिव्हर खराब होण्यापासून थांबू शकतो आणि जे 3 लाख मृत्युमुखी होत आहेत दरवर्षी भारतात, ती संख्या कुठेतरी आपण भारतात कमी करू शकतो। भारतात जर 5 कोटी असेल तर जगभरात ही संख्या 30 कोटीच्या आसपास आहे। एवढ्या मोठ्या संख्येने जर हेपॅटायटिस बी आणि सी असेल तर त्याचं निदान करणं आम्हाला कुठेतरी मार्कंडेय सरकारी रुग्णालयाचे सर्व डॉक्टर्स आणि तज्ज्ञांना असं वाटलं की असा एक शिबिर आपल्या सोलापूरकरांसाठी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे। महापौर विनायक कोंड्याल यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की मोफत आरोग्य शिबिर ही आजच्या काळाची गरज असून अशा उपक्रमांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळतो। विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरते। असेल, डॉक्टर कोठे सर असतील यांच्या वतीने आज हा जो कार्यक्रम घेतला आहे तो अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी आहे, कारण का गोरगरीब लोकांना या ठिकाणी त्याचा लाभ होणे आवश्यक आहे। कोठे सरांचे विशेष या ठिकाणी कौतुक करतो। समाजामध्ये काम करत असताना ह्या देखील गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। अशा पद्धतीने त्यांचं काम जो आहे, आज आपल्याला माहिती आहे ते समाजामध्ये काम करत असताना लोकांची जी काही खरी गरज आहे, आज आपल्याला लोकांचे अनेक विकार या ठिकाणी होत असताना त्याच्यावर कुठेतरी मात केलं पाहिजे। अशा पद्धतीचं शिबिर या ठिकाणी आयोजन केल्याबद्दल सर्वप्रथम खरंच कौतुकास्पद आहे। त्याबद्दल मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त या संख्येने या आरोग्य शिबिराचा आपण लाभ घ्यावा, कारण का आताच आमचे सर सत्यनारायणजी बोल्ली साहेब सांगत होते की आपल्या रोजच्या जीवनामध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या आरोग्याकडे जो काही दुर्लक्ष होतो हे दुर्लक्ष होता कामा नये, म्हणून या ठिकाणी हा शिबिर या ठिकाणी आयोजित केलंय। त्याचा सर्वांनी लाभ घेणं गरजेचं आहे। आपलं देखील या ठिकाणी कर्तव्य आहे की अशा जे काही आपण शिबिर वगैरे जे असतात त्या ठिकाणी जाऊन आपण निश्चित त्या ठिकाणी तपासणी केली पाहिजे। तसेच रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांनी भविष्यात सर्व विभागांच्या माध्यमातून अशा मोफत तपासणी शिबिरांचं आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला। या शिबिरात डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या वतीनं हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी
आणि फायब्रोस्कॅन या तपासण्या मोफत करण्यात आल्या. यांच्याकडून एकूणच आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले हे मोफत गॅस्ट्रो शिबिर केवळ उपचारापुरते मर्यादित न राहता प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा या संकल्पनेला बळकटी देणारे ठरले. डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या पुढाकारामुळे सोलापूरमध्ये आरोग्य सेवेचा एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.